असं ते हा जो दगड दिसतो ना हा इंग्रजांचा काळातला. आता काय म्हणतो माझ्या लक्षात नाही. माइल स्टोन. आता तुम्ही बघाल हा माइल स्टोन आहे. सेम तुम्हाला हा परेलच्या या भागात दिसेल. सेम दादर किंवा त्या आता काय वरती राहिले नाही पण किल्ला होता हा पूर्ण ह्या साईडला. त्याचं अस्तित्व पूर्ण बऱ्यापैकी संपलेलं आहे. मी तर कधी गेलो नाही कारण की किल्ला म्हणून कधी तो दिसणारच झाला नाही आम्हाला. आणि तुम्हाला दिसत असेल हा सायन किल्ला. हे भेट होत आहे शिव आणि सायन कोळीवाडा असं सगळं. आपण आता सायन किल्ल्याकडे जाऊ. सायन किल्ला बऱ्यापैकी जतन करून ठेवला आहे. ते आता त्याला पण एक गार्डनचं स्वरूप वगैरे दिलेलं आहे. तर तिथे फील येत नाही आता किल्ल्याला जर कारण की बऱ्यापैकी परप्रांतीय बाहेरून येणाऱ्या लोकांनी जर रविवारच्या दिवशी तुम्ही जर आलात तर म्हणालच बघणारच नाही की हे सायन किल्ला आहे. कारण की आमचं लहानपणी आम्ही जेव्हा जायचो आपल्या आजूबाजूला परिसरातले सगळे आपले मराठी मुलं आम्ही लहानपणी खूप खेळण्यासाठी वगैरे बघण्यासाठी वगैरे जायचो. पण आता तुम्ही जर इच्छा होत नाही तिला जायची कारण की का बोलतोय तर तुम्ही येऊ शकता बघा की ड्रायव्हर ही फेमस जोगलेकरवाडी शाळा. त्याच्या मी याचा विद्यार्थी नव्हतो कधी. हा किल्ला बऱ्यापैकी खूप जुना आहे. म्हणजे ह्याचं अस्तित्व तुम्ही म्हणाल तर हा महाराजांच्या वेळी किंवा त्या काळी सिद्धींच्या अंडरमध्ये यायचा किंवा त्यांच्याकडे होता. कारण त्या बऱ्यापैकी आजूबाजूला कोळीवाडा होता आणि हा एक डोंगर होता. इथं मागे आपलं सायन कोळीवाडाचा पूर्ण एरिया. आणि त्यानंतर डचांचा पोर्तुगीजांचा असं सगळं बांधकाम वगैरे आहे वरती बऱ्यापैकी. बरंच ते आता बाहेरून येणाऱ्या लोकांनी पोरांनी लहान लहान सोडलेली मेंढरं वगैरे असतात. अरे परप्रांतीयांची पोरं त्याची वाट लावली पूर्ण. पायाला माझा त्रास व्हायच्या आधी वॉक करायचो. डेलीचा वॉक करायचो आणि संडेला थोडा मोठा वॉक करायचो. तर आज मग बोललो खूप दिवसाने जवळजवळ 2 वर्षानंतर बोललो मोठा वॉक करूया. तर हे माझ्या मी जिथं राहतो त्याच्या मागच्या बाजूला हे असं वडाला मोनोरेल डेपो जो बोलतो आपण तो एरिया आहे. हा एरिया एकेकाळी अनेक डेपोच्या बाजूचा एरिया हा हे डेपो आहे. मी व्हिडिओ यासाठी बनवतोय की आता जर तुम्ही बघू शकता माझ्या राईट साईडला किती कामं चालली आहेत. काही टावर्स उभे राहिलेत. हा एरिया एकेकाळी म्हणजे खाडीतला मानला जायचा. म्हणजे मिठाची खाडी होती. मिठागृह होते इथे. म्हणजे आज खूप दिवसाने आज चालत पण आलो इकडे. डेव्हलपमेंट इतक्या प्रचंड प्रमाणात चालली इथे. काय वर्षांनी 5-6 वर्षांनी तर काय येणार नाही इकडे की कोणी सांगू शकत नाही की इथे पूर्वी खाडी होती, तलाव होते मोठे मोठे, समुद्राचे पाणी आतमध्ये शिरायचं. आणि आज बघा किती प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंट झाली. हे मोनोरेल दिसते तुम्हाला वरती. हे पण आता गेले 5-6 वर्षापासून चालू आहे. त्यानंतर हे लोधाचं कन्स्ट्रक्शन. त्याच्या पुढे पण आणखी टावर येतील काही मोठे मोठे. आणि ह्याच्या पुढेच तिकडे आमची म्हाडाच्या बिल्डिंग्स आहेत आमच्या. तर ज्यावेळी आम्ही इथे राहायला आलेलो जवळजवळ 25 वर्षापूर्वी त्यावेळी आमचीच इमारत किंवा आमचंच ते 28-25 बिल्डिंग्स मोठ्या वाटायच्या. आणि आता बघू शकता हे कप सारखं इकडे बनवणार आहेत नरिमन टाईप. आणि अक्षरशः म्हणजे हाथोरी ही लोधाच्या बिल्डिंग्स आहेत तरी आता जमिनीवरती आहेत. तिथे खाडीचं पाणी लागायचं ना. आवाज खूप येतो पण आता लागायचं नाही तिथे. इथे जंगल होतं. तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो खूप लहानपणी. हे दिसतं हा एरियात. आणि हा जो समोर दिसतो हा सिंगल रोड होता. आणि हा डेपो जो भिंत होती इथून एक सिंगल रोड जायचा बाहेर सुमननगरसाठी. आणि समोर खाडी आहे. त्या खाडीमध्ये पण आता काहीतरी मॅट्रोचं डेपो येतोय. तिथे मॅट्रोचं काहीतरी काम चाललंय. ती लिटरली खाडी आहे. मीन्स माऊलची खाडी जी बोलतो त्याचं एंट्रन्स आहे इथे. खूप डेव्हलपमेंट झालं.
अजून एक 4 वर्षात 5 वर्षात पूर्ण मोहरा बदलणार आहे इकडचा. म्हणजे आमच्या 25 वर्षापूर्वीच्या बिल्डिंग्स पण डेव्हलपमेंट होणार. हे बघतोय एवढे टावर्स झालेत. हा आता मी वडाळ्याचा ट्रक टर्मिनलच्या मागच्या एरियात आलो आहे. हे जो समोर तुम्ही बघताय की आता हे मेट्रोचे पिलर्सचं काम चाललं आहे. म्हणजे एकेकाळी हा रस्ताही सिंगल होता, आता डबल झाला आहे. बऱ्यापैकी हायवे बनवला आहे. एकेकाळी ह्या रस्त्याला येणं म्हणजे चुकीचं होतं, असं एवढं डेंजर असायचं. रहदारीच्या वेळी येणं ठीक होतं. तुम्ही बघू शकता तर किती डेव्हलपमेंट झालं. म्हणजे जो 10 वर्षांनी येईल त्याला हा एरिया ओळखताच येणार नाही. म्हणजे आता चौपदरीकरण केलेलं आहे. मेट्रोचं स्टेशन, बिल्डिंग्स त्या खाडीमध्ये. हा समोरचा एरिया दिसतो तर तिथे त्या बाजूला तर खाडी होती, तिकडे जाणंच चुकीचं होतं. आता बघू शकता इथे काय काय इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे पूर्ण. हे अनेक डेपो आपलं त्या जुन्या पडीक बसेसचा सगळा एरिया. आणि इथे पासिंगसाठी कधी तुम्ही आलात वर्किंग डेजमध्ये तर पासिंगसाठी इथे गाड्या उभ्या असतात, रिक्षा लाईन लागलेली असते. हे जे वरती दिसतंय हे मेट्रो स्टेशन, मेट्रो आहे. मानपूरपासून वडाला काय अशी कासार वडवली वगैरेपासून असं काहीतरी आहे. आय डोंट नो, मला काय एवढं काय माझं यातलं नॉलेज नाही. पण इथं मेट्रो आहे समोर. जे मेट्रो इथं एंड होईल आणि ही मोनो असं सगळं गणित आहे. म्हणजे पूर्ण ह्या एरियामध्ये जे प्रतीक्षानगर आणि ऑनटॉपविलच्या एरियात जे राहणारे आहेत ते येणाऱ्या 10 वर्षात चुकून पण घर विकून आहे. इतकं डेव्हलपमेंट आता इथे होणार आहे. आणि कारण की हा एरियाच पूर्ण मेट्रो आणि मोनो आणि त्या एरियाला डिमांड किती येईल तुम्ही विचार करा. इतका डेव्हलप होतो हा एरिया. हे अनेक डेपो, अनेक आगार. इथे बसेस बघा किती जुन्या बसेस आहेत. आणि कॉन्ट्रॅक्टवर दिल्या तर जुन्या बस त्यांच्या स्वतःच्या बसेस पडून आहेत त्या बघा. पण याचा वापर आता रिक्षाच्या पासिंगसाठी वगैरे करतात. डेपो तर बंद झाला आहे. BSTचं तर वाटच लावले, तुम्हाला चांगलं माहिती काय चालू आहे आता BSTची हालत. एका बाजूला डेव्हलपमेंट बोलतात आणि हे इतके मोठे मोठे प्लॉट डेपोचे असेच ठेवले त्या लोकांनी. त्या दिवामागे काही नाही आहे, मोस्ट ऑफ जंगल झालं आहे की काही. इतकं ऑपरेशनमध्ये होतं डेपो, म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे. आणि आता अर्धाच भाग काहीसा निम्मा पण वापरत नसतील एवढा पडीक आहे आता. त्याचं तुम्ही बघू शकता तिथे बस स्टॉपचे ढाचे वगैरे ठेवलेले आहेत, दिसत असेल तुम्हाला तर बाहेरून बऱ्यापैकी. आणि हे समोर आहे मेट्रो स्टेशन आहे, बनतं आहे अजून वर्किंगमध्ये. होईल 1-2 वर्षात तयार होऊन जाईल सगळं. हा रस्ता सरळ जातो सुमननगरला. तिथून मी जाणार सायनला चालत. म्हणजे एक मोठा वॉक राऊंड होतो माझा पूर्ण 2 तासाचा. म्हणजे बऱ्यापैकी या एरियात खूप डेव्हलपमेंट झालं आहे. हे जे ड्रॉइंग्स दिसतात ते खूप जुन्या ड्रॉइंग्स आहेत, जे आम्ही लहानपणी बघितले. हे अनेक डेपोच्या मॅपच्या बाजूला आलेलं आहे. काही इथे खूप ऑपरेशन्स चालायचे बसेस. त्याच्या पलीकडे प्रतीक्षानगर डेपो आहे. आणि इथे म्युझियम पण आहे अनेक डेपोमध्ये बसेसचा. BSTचा म्युझियम एक आहे. हे मी आता सुमननगर म्हणा किंवा सोमियाच्या मागे जे सोमिया हॉस्पिटल आहे मागच्या बाजूला आलं. हे या जंक्शनला तुम्ही ओळखत असाल. हा जो ब्रिज आहे हे मी यासाठी दाखवतो आहे. हा जो ब्रिज आहे खूप आधी बनला आहे, म्हणजे मला लक्षात नाही कधी आहे. खूप जुना ब्रिज आहे. पण ह्या ब्रिजच्या खाली पूर्वी म्हणजे खूप रान होतं, म्हणजे जंगल टाईप उगवलेलं. तर समोर जे तुम्हाला दिसतं एक गार्डन बनवलं आहे छोटं. हे आता हार्डली 2 वर्षात बनवलं आहे वाटतं.
म्हणजे माझ्यासमोरच झाले ते. तिथेही जंगल होतं बऱ्यापैकी. आणि हे म्हणजे हे ब्रिज जेव्हा बनवलं तर इथे जंगल होतं आणि त्या बाजूला पलीकडे आता रस्ता आहे. आता आय डोंट नो, पण त्याकडे पलीकडे त्या बाजूला ती खाडी आहे. आणि ती खाडी अशी आहे की तिथं बराच वेळा तो रस्ता ना म्हणजे मजबूत रस्ता आता केला, तो आतमध्ये घुसतो खाडी असल्यामुळे. आणि तिथे जंगल असावं पूर्वी, तिथे जर तुम्ही बघाल बऱ्यापैकी आता सुधारणा झाल्यात त्या, एवढंच यासाठीच सांगत होतं. आणि ती खाडी जी आहे ना, तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं तर चुनाभट्टी आणि कुर्ल्याला पाणी भरतं रेल्वेत. ही खाडी पूर्वी अशी फिरून समोरच्या बाजूला तिकडे जाते, पोस्टर दिसते तुम्हाला, ते फिरून ती मे बी कुर्ल्याला जे डोंगर चालू होतं तिकडे त्या बाजूला उतरायची. रेल्वेच्या फाटका तिथे तुम्ही जर बघाल आता पण पाणी भरतं पाऊस थोडा जरी पडला की. तर ही खाडी जॉईंट होती त्या समोर त्या बाजूच्या मिठी नदीला. आता हा हायवेला आलो मी, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणा किंवा सोमयाचं सायनला जोडणारा हायवे. त्या हायवेची पण स्टोरी आहे. हा इंग्रजांच्या काळातला नाही हायवे. हा हायवे हा नंतर बनवलेला इंग्रजांच्या नंतर, कारण की इंग्रजांच्या काळात जो इंग्रजांनी बनवलेला तो ह्याच्या मागे जो आपण चुनाभट्टी रेल्वेचा फाटक जो बघता तो जुना म्हणाल तुम्ही की मुंबई सिटीला जोडणारा आणि उपनगरांना जोडण्यासाठी तो तिथे बनवलेला. तो तुम्हाला मी दाखवतो पुढे म्हणजे सायन तलावाजवळ गेल्यावरती. आणि हा हायवे बऱ्यापैकी नंतर बनवलेला, मोठा हायवे बनवला म्हणजे तो बाहेरून काढून जरा व्यवस्थित. आणि ॲक्च्युअल जो रस्ता आहे तो त्यामागे तिकडे त्या रस्त्याला जाऊ आणि तिथून मग आपण सायन तलावाकडे जातो, तुम्हाला मी दाखवतो. आणि आता इथे मग बघाल तुम्ही डेव्हलपमेंट चालूच आहेत, काय ना काय ते चालूच असतं. ते हा सर्व्हिस रोडवरून चालतो मी आता. जाऊ मी तुम्हाला त्या रस्त्यावर नेतो एका. त्याला पुढे गेल्यानंतर राईट लेफ्ट साईडला सोमयाचं हॉस्पिटल आहे. त्याची पण एक म्हणजे मी लहानपण काढलं, त्यामुळे आम्ही त्या ग्राउंडमध्ये खेळायला यायचो. तुम्हाला किती लोकांना माहिती असेल माहीत नाही, किती लोक बघत असतील. आम्ही लहानपणी खेळायला येत होतो. क्रिकेटचा ग्राउंड होता, जसं आपण तुम्ही आता कधी चर्चगेटला बघाल तुम्ही किंवा दादरला विदरला बघता किती एका टायमाला खेळत असतात, तसे उलटे सुलटे त्या ग्राउंडमध्ये खेळायचे. आणि सर्कस लागल्यानंतर तिथे सर्कस लागायचो पूर्वी त्या ग्राउंडमध्ये. आणि सर्कस लागल्यानंतर आम्ही जायचो तिथे लोधाला. तुम्हाला जे मी मगाशी बिल्डिंग्स दाखवला तिथं पण ग्राउंड होता, म्हणजे तिथे पण मोकळं राहण होतं. सगळे तिकडे शिफ्ट व्हायचे. म्हणजे आम्ही पण तर गेलो आहे त्या खाडीतून पाया. आठवते मला की ब्रिज वगैरे नव्हता. त्या सोमयाची जी खाडी आहे ते एकमध्ये छोटीशी, आता ते गटार झाले बऱ्यापैकी, नाळा झालं आहे. ते आम्ही तिथून क्रॉस करायचो पाईपावरून. पाईप होतं, त्या पाईपवरून ते पाईपलाईनला झोडपट्टी बोलतात तिथं, पंचशील नगर वगैरे, ते क्रॉस करून जायचो. आणि तिथून मग पुढे खेळण्यासाठी त्या अनेक डेपोच्या इथून असं वॉक करत जायचो आम्ही लोक. राहायला आम्ही त्या टायमाला सायनला होतो. आणि ते ग्राउंड खूप मोठा होता, तो खेळायला खूप लोक येतात चुनाभट्टीपासून वगैरे. आणि आता तिथे कॉलेज झाले, कॉलेज म्हणा, आणि हॉस्पिटल वाढले ते मोठं. पहिलं हॉस्पिटल छोटं होतं. आणि हॉस्पिटल तर असं होतं की रानामध्ये किंवा पण असं किंवा जंगलामध्ये असं हॉस्पिटल ऑपरेशनल खूप कमी होतं त्या टायमाला, मला जेवढं आठवतं. कारण की आम्ही संडेला येतो त्यामुळे पाणी प्यायला वगैरे तिथे जायचो. ते लोक तिथे UP वाले वगैरे असायचे कामाला, तर आम्ही लोक जायचं मला आठवतं. आणि बाकी पूर्ण सोम्या ग्राउंड जर तुम्ही आता बघता एवढं एक डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये केली आहे, ते पूर्ण मोकळं होतं. आणि त्याच्या आधीची स्टोरी जर तुम्ही म्हणाल ते ग्राउंड कसं तयार झालं आहे, ती चराई होती. चराई टाईप मीन्स चारा बिरा होता. त्याचं मी एकदा वाचलं होतं, सायनचा किल्ला आणि त्या भोवतालचा प्रदेश वगैरे. एका जुन्या सायनच्या किल्ल्याच्या पोस्टरमध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये ते चराईचा भाग सोमयाचा वगैरे, त्यामध्ये हा रस्ता नाही दिसत. मे बी तो खाडीतून तयार झालेला असा प्रदेश होता. म्हणजे ते नंतर ते पाणी आतमध्ये यायचं बंद झालं. नंतर ते जो वरती प्रदेश राहिलेला तो किंवा भाग राहिलेला भूभाग तो भाग होता. आता हा सायनचा ब्रिज बंद केल्यामुळे ह्याचा वापर, ह्या ब्रिजचा वापर खूप बऱ्यापैकी होतो. BKCला डायरेक्ट जायचं असेल तुम्हाला इथे फक्त एक लक्षात ठेवा, इथे बाईकवाल्यांना अलाव नाही आहे. बरेच बाईकवाले पकडले जातात कारण की या भुयाराच्या मागच्या बाजूला पोलिसवाले उभे असतात.
आणि बाईकवाले चुकून डायरेक्ट घालतात गाडी आणि जेव्हा उतरायची वेळ येते तिकडे तिथेही पोलीस असतात. मग ते रिटर्न आल्यानंतर इथेही पोलीस असतात, हे लक्षात ठेवा. फक्त हे 4 व्हीलरसाठी हा रस्ता आहे. क्रॉस करूया. हा जो रस्ता आता म्हणजे आपला सायन्सचा ब्रिज जो आता 100 वर्षापूर्वीचा आहे रेल्वेचा, तो बंद केला आहे बऱ्यापैकी. हा ब्रिजचा वापर 4 चाकीसाठी 4 चाकीसाठी वापर केला जातो. हे इथे पोलीस उभा असतं. कधी बाईकवर चुकून गेला आणि रिटर्न आला तर इथं पकडतात बऱ्यापैकी. मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. लहानपणी काय इथे शाळेच्या वेळी फिरायचो वेळासारखं. समोर तिकडे पुढे गेलात तर तुम्हाला लांब दिसेल सायन्सचा किल्ला, जो महाराजांच्या याच्या संबंधाचा काही नाही. तो पोर्तुगीजांनी बनवलेला किल्ला आहे. बघायला गेलो आम्हाला लहानपणी सांगायचं की शिवाजी महाराजांचा किल्ला, शिवाजी किल्ला आम्ही बोलायचो. हे दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवतो. हा जो दिसतोय तो सायन किल्ला आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे ते एक ग्राउंड आहे. समोर जातो तो सायनचा हायवे आहे. ठीक आहे, आम्हाला तिकडे नाही जायचं, आपल्याला जुन्या रस्त्यावर जायचं. हे मी आता इथे आता भुयारातून क्रॉस करतोय पलीकडे सायनच्या. ते मी तुम्हाला मगाशी सोम्या दाखवलं. तुम्हाला जर भुयारी रस्ते बघायचे असतील तर फक्त सायनमध्ये भुयारी रस्ते दिसतात. सायनमध्ये तुम्हाला 3-4 दिसतील आणि इथे हा चुनाभट्टीचा भुयारी आहे. इथे मी ऐकलेलं होतं की स्लमडॉग मिलेनियरची लहानपणी ऐकलेलं की मिलेनियरची एक शूट झालेला इथे. हे असं पाणी बाहेर काढण्यासाठी. वाढला माझा. हे आता मी पलीकडे आलं, बऱ्यापैकी सोयी केल्यात. हे पलीकडे आलो. मगाशी मी तुम्हाला त्या पुढे थोडं दाखवलं नाही. हे सोम्याचं ग्राउंड आहे अपोजिट साईडला, त्या बाजूला होतं मगाशी मी. बघायला आता डेव्हलपमेंट झाले भरपूर. आणि तिथे पूर्वी खेळायचो आम्ही, म्हणजे मोकळं होतं पूर्ण रान, ते चराई सारे टाईप असं ग्राउंड होतं. आणि हे इकडे तुम्ही बघाल ना, हे पण सोम्याचंच आहे अर्धा भाग रस्त्याच्या पलीकडे. त्याच्या इथे खेळत आहेत आता. हे 1-2च ग्रुप खेळतात. पूर्वी खूप ग्रुप खेळतात. इथे पण सर्कस भरतात. आणि इथं ग्राउंड खूप मोठा होता पूर्वी, सर्कस खूप भरायचा. आणि हा वरचा नवीन ब्रिज हा सायनला जाणार आहे आणि तिकडं पहाटी सायन किल्ला आहे. ठीक आहे, तर मी चुनावटीला तुम्हाला आतमधून नेत नाही तिकडून. इथून हे मागून रस्ता आहे जो नवीन तयार झाला आहे एक हॉस्पिटलच्या बाजूने शेजारी. इथे पण काहीतरी डेव्हलपमेंटचं काम करतात. आणि मी चुनावटी स्टेशनच्या वरून तुम्हाला नेणार आहे. बघू रस्ता भेटेल तर. तिकडे ते सायन किल्ला. पूर्वी जेव्हा लहानपणी त्या सायन किल्ल्याच्या टॉपला जाऊन बसायचो आम्ही, तर त्या सर्व एरियामध्ये तेच एक मोठं ठिकाण होतं जिथून पूर्ण सायन आणि भोवतालचं धारावी म्हणा, चुनाभट्टी, कुर्ला सगळं दिसायचं. कारण की तो टॉप होता. त्या बाजूची जी शेजारची बिल्डिंग ती नवीन आहे, टावर दिसतो तो. आणि त्यानंतर त्याच्या खाली सायनला एक 21 माळाचा कल्पतरू बिल्डिंग, आम्हाला ती पण खूप मोठी वाटायची. आणि आता तर ते काहीच नाही, सायन किल्ला पूर्ण लपला आहे. म्हणजे असं एकदम म्हणू शकत नाही की इथे किल्ला आहे, डोंगर आहे. पूर्वी त्या किल्ल्याच्या टॉपला बसून पूर्ण प्रदेश बघत बसायचं दिवसभर सुट्टी असले की. आणि त्याच्याही आधी तिथून निगराणी केली जायची. मेन म्हणजे किल्ला होता तो. आजूबाजूच्या प्रदेशात पूर्वी लोक म्हणजे पहारीसाठी होता तो किल्ला पोर्तुगीजांनी बनवलेला एक खाडीमध्ये. कारण की त्यांची स्ट्रॅटेजीच होती की जिकडे जागा जमीन काय असतं की त्यांचं एक, मी कुठेतरी ऐकलेलं होतं की समुद्रामध्ये कोणाचा हक्क नसायचा, म्हणजे समुद्री भागामध्ये खाडीमध्ये वगैरे. तर ते लोक खाडी भागामध्ये, हे पण इथं डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालं आहे. दौडला भाग हा आता नवीन. तर ते लोक खाडीमध्ये आपले चौतारी उभारायचे आणि तिथे असं राज्य करायचे एखाद्या देशामध्ये जाऊन. ते मी असं ऐकलेलं, पण वाचलेलं आय थिंक बऱ्याच दिवसापूर्वी. हे आता इथे ना शॉर्टकट झालेला, मे बी हा रस्ता ना वाढवत आहे. इथे बऱ्यापैकी खरं होती कार्गोची वगैरे बांधली, इलिगल असतील मला.
अरे आता हा रस्ता मस्त वाढवला आहे, एवढा मोठा नव्हता हा. वरून आपला सायनचा रस्ता हायवे आणि मी इथून झाला लेफ्टला सायन चुनाभट्टी रेल्वे स्टेशनकडे. पूर्वी आय थिंक एक 27-28 वर्षापूर्वी त्या ब्रिजच्या खाली पण घरं होती, म्हणजे रेल्वेने ती नंतर साफ केली त्याच्या हद्दीतलं. हा रस्ता हाच तो जुना NS मानकीकर मार्ग, म्हणजे माझ्या राईट साईडला जे आहे ते सेंट्रल रेल्वेचं कंपाऊंड आहे, तिथून सेंट्रल रेल्वेच्या ट्रेन जातात. आणि पूर्वी हा जुना म्हणजे ज्यावेळी सेंट्रल रेल्वे बनव किंवा मुंबईतली पहिली रेल्वे बनली त्यावेळी रोडचंही काम चालू होतं, कन्स्ट्रक्शन केलं उपनगराला जोडण्यासाठी. तर हा रोड खूप पुरातन किंवा पुरातन नाही म्हणता येणार, सॉरी, इंग्रजांच्या काळात बनवलेला हा रोड आहे. इंग्रजांनी बनवलेला बेसिकली हा रोड आहे. हा रूट पूर्वी जंगल असा होते, कारण की आता बऱ्यापैकी जुनी झाडं दिसतात तुम्हाला. हा कमी वापरातला आहे किंवा रहदारी फार कमी असते इथे अजूनही जर बघाल तशी. आणि जुनी झाडं खूप आहेत तिथे. आणि राईट साईडला लेफ्ट साईडला बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचाच एरिया म्हणा, टाटा वगैरेचाच आहे, टाटा वगैरेला दिलेला आहे. आणि हा खूप जुना रस्ता आहे. इथं पुढे गेल्यावर ते एक लेफ्ट साईडला मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे ते. त्याचा इतिहास मला माहीत नाही किंवा त्याच्याबद्दल मी कधी वाचलं नाही. हां, जर तुम्हाला ट्रेनचा आवाज येत असेल ट्रेनचा लेफ्ट राईट साईडला, तर मुंबईतली पहिली रेल्वेबद्दल मी ते एपिसोड बनवले आहेत, ते टाकेलच लवकर. तर ती सुरुवात इथून झालेली होती. आणि हा जो भाग आहे इकडचा हा दलदलीचा भाग होता ते. आणि हा डोंगर उताराचा भाग आहे, म्हणतात की डोंगराचा पायथ्याचा भाग आहे पूर्ण, असं म्हटलं तरी चालेल. किंवा जर तुम्ही इमॅजिनेशन कराल तर सायनचा जो आपण किल्ला बोलतो त्याचा हा पायथ्याचा भाग होता, सायन किल्ला. आणि त्याच्या राईट साईडला काला किल्ला एक म्हणून आहे. जर सायन्स स्टेशनच्या वरच्या बाजूला तुम्ही बघाल तर किल्ल्यामध्ये ते बुरुज टाईप आहे थोडं छोटंसं. तर हा दोघांच्या मधून हा रस्ता फोडून, म्हणजे डोंगर फोडून काढलेला रस्ता आहे हा. पुढे गेला तुम्हाला मी दोघांचा संबंध दाखवतो की किती जवळ ते आहेत. आता हायवे गेले त्यामुळे ते एवढं दिसून येत नाही, पण कधी ऑब्झर्व करा की दोन्हीच्या एंडिंगला जंगल्स कसं आहे ते हालात. की एक मुंबईमध्ये ना एक एरिया वाईज ना ह्याला काय म्हणतात मला लक्षात नाही, नावं दिलेली असतात ते. हा जो दगड दिसतो ना हा इंग्रजांच्या काळातला, ह्याला काय म्हणतं माझं लक्षात नाही. माइलस्टोन. आता तुम्ही बघाल हा माइलस्टोन आहे. सेम तुम्हाला हा परेलच्या एरियात भागातही दिसेल, सेम दादर किंवा त्या साऊथ बॉम्बेला पण तुम्हाला दिसेल. आणि ह्या रस्त्याला जुनं नाव जे होतं डंकन कॉजवे म्हणून बोलायचे. त्यानंतर माणिक जे नाव ठेवलं ते नंतरचे आहे. हे पुरातन मंदिर आहे. हे खूप जुनं मंदिर आहे, जात नाही आतमध्ये, आंघोळ नाही केली म्हणून बाहेरूनच तुम्हाला दाखवतो. खूप जुनं मंदिर आहे. तिथे हॉल आहे लग्नाचा. हे खूप पुरातन मंदिर आहे, आता डेव्हलप केलं आहे थोडं. तो जो स्टोन आहे ना माइलस्टोन, आणि हा सायन तलाव. इथं गणपती विसर्जन वगैरे होतात. खूप जुना तलाव, लहानपणापासून बघतो आहे. हां, मी जसं तुम्हाला म्हटलं की दोन डोंगर आहेत ती. हा बघा, हा इकडे माझ्या राईट साईडला हा डोंगरच भाग आहे. तर भरपूर लोक राहतात. त्याच्यावरती काला किल्ला आहे. बऱ्यापैकी आता ते लोकांनी घरं बनवली आहेत, त्यामुळे ते संपलं आहे पूर्ण. तिथे वरती काही नाही आता.
बऱ्यापैकी ते झोडपट्ट्या आणि सगळं झालेलं आहे तिकडे. त्यामुळे आता काय वरती राहिले नाही, पण किल्ला होता हा पूर्ण ह्या साईडला. त्याचं अस्तित्व पूर्ण बऱ्यापैकी संपलेलं आहे. मी तिथं कधी गेलो नाही, कारण की किल्ला म्हणून कधी तो दिसण्यातच आला नाही आम्हाला. आणि तुम्हाला दिसत असेल हा सायन किल्ला. तर ह्याच्यामधला जो भाग होता हा फोडून हा रस्ता बनवला. त्यावेळी त्या एका इंग्रज अधिकाऱ्याने बनवलेला. त्याच पूर्वीचं नाव होतं डंकन कॉजवे म्हणून होतं. आता तो अधिकारी इंजिनियर होता, आय डोंट नो, मला काय एवढं मी वाचले पण तर लक्षात नाही माझ्या, बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. आणि आत्ता जो डोंगर फोडून पूर्ण असं बनवलं आहे, डोंगराचं तुम्हाला मी थोडं आणखी पुढे गेला दाखवतो. आता ही पाठी बिल्डिंग आहे इकडे, त्यामुळे इथं काय दिसत नाही. त्या पाठीमागं डोंगर येतो सायन किल्ल्याचा पूर्ण. बघा इथं माझ्या राईट साईडला बऱ्यापैकी ह्या भिंतीच्या पलीकडे जंगल आहे थोडंफार उठलेलं. आणि किल्ल्याचे काही अवशेष आहेत ना, दिसतात ते. जर तुम्ही बाहेरून नीट बघितलं तर कॅमेऱ्यात मे बी दिसणार नाही, एवढा हाय कलर कॅमेरा मीन्स मोबाईलमध्ये शूट करतो मी. ह्या भिंतीच्या पलीकडे आहे ना जंगल आहे बघा. बरा तो चाळा ना, त्यामुळे गमाला झालं. बघा हे जंगल आहे, त्याचा तो तिकडे पुढे किल्ला आहे. मुंबईला राहून सायनला राहून जर हे कधी तुम्हाला ऑब्झर्व आलं असेल तर आय डोंट नो, पण हे मला पण वाचण्यात मी लहानपणापासून राहतोय, पण नंतर वाचण्यात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडतात. हे जर तुम्ही बघाल हा किल्ल्याचा काही भाग आहे हा. आणि हे जे इथं दिसतं हा कोपरा हा, आणि इथे डोंगराचा मोठा भाग होता आणि हा कोपरा. तिथून ह्याच्या पलीकडे गेला तर सायन किल्ला लागतो. हे फोडून एकदम मस्त आहे की हायवे बनवला. आता हा सायन हायवे. हा मी आता पलीकडे आलो. हा जो रस्ता दिसतो तुम्हाला मागे जातो, हा बघा की हा सायनचा हा एकेरी सिंगल रोड असेल पूर्वी. आणि हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो सरळ उपनगराकडे जायला रस्ता होता. आणि हा इकडून नंतर बनलेला रस्ता आहे. फ्लायओव्हर पण नंतर टाकलेला आहे, म्हणजे 1995 वगैरेच्या आसपास हा फ्लायओव्हरचा जुना फ्लायओव्हर आहे. आणि हा रस्ता सरळ गेला. आणि जो काला किल्ला म्हटलं बऱ्यापैकी आता तो संपलेला आहे. त्याचा रस्ता मे बी तरी एक हॉटेल आहे पाठी तिथे, त्या गल्लीतून कुठेतरी हॉटेल आहे आणि स्कूल कॉलेज वगैरे आहे आयुर्वेदिक, तिथूनच रस्ता आहे. तर कधी मी गेलो नाही तिकडे, जावा तुम्हाला शक्य नसेल तर. हे जुनं मच्छी मार्केट सायनचं बेसिकली मुंबईमध्ये सायन कोलीवाडा म्हणजे खूप जुना कोलीवाडा आहे. हे एक बेट होतं हे शिव आणि सायन कोलीवाडा असं सगळं. आपण आता सायन किल्ल्याकडे जाऊया. सायन किल्ला बऱ्यापैकी जतन करून ठेवला आहे, तर ते आता त्याला पण एक गार्डनचं स्वरूप वगैरे दिलेलं आहे. कारण की ते फील येत नाही आता किल्ल्याला जर, कारण की बऱ्यापैकी परप्रांतीय बाहेरून येणाऱ्या लोकांनी जर रविवारच्या दिवशी तुम्ही जर आलात तर म्हणालच बघणारच नाही की हे सायन किल्ला आहे. कारण की आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा जायचो तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातले सगळे आपले मराठी मुलं आम्ही लहानपणी खूप खेळण्यासाठी वगैरे बघण्यासाठी वगैरे जायचो. पण आता तुम्ही जर इच्छा होत नाही तिथं जायची, कारण की का बोलतोय तर तुम्ही येऊन स्वतः बघा की रविवारची काय हालत असते या किल्ल्याला. कारण त्या विषयाला खोचत नाही, माझा तो टॉपिक नाही, पण एकदा येऊन बघा. आणि झालंच तर काय बदल करता येईल तर बघा, कारण की तेवढी पॉवर नाही माझ्याकडे. मी का बोलतो फोर्ट टिडगिडे, की किल्ल्याचं ते जे आम्ही जे बघितलं आहे किंवा आमच्या वडिलांनी वगैरे बघितलं आहे, अरे ते अस्तित्व संपलं आहे आता, ते नाही आहे तिथे काहीच. आणि नाही तर तुम्हाला मी समोर नाही तर तुम्हाला ही फेमस जोगलेकरवाडी शाळा, त्याच्या मी याचा विद्यार्थी नव्हतो कधी,
पण विद्यार्थीसारखा वरती जाऊन बसायचो. माझ्या आजूबाजूचे होते आणि इथे पुरातत्व खात्याचं एक डिपार्टमेंट आहे काहीतरी. मला पण बऱ्याच वर्षांनी माहिती पडलं. इथे बऱ्याच मुंबईच्या जुन्या गोष्टी या इथे आजकाल खूप जुन्या गोष्टी इथे आहेत असं वरती, पण ते ओपन नाही कोणासाठी. एक महाराजां रिलेटेड पण एक वस्तू आहे. मी मागे परवाच्या दिवशी एक इंटरव्ह्यूमध्ये ऐकलेलं की काय आहे ती बघा सांगा. हा किल्ला आहे, हा सायन किल्ला बऱ्यापैकी आता जतन ठेवला, तो पूर्वीपासून ठेवलेला होता. कारण की त्याला नावच गांधी परिवाराचं होतं, त्यामुळे ते जतन राहणारच. आणि बऱ्यापैकी हा किल्ला थोडा मोठा होता. किल्ला म्हणता येईल की डचांनी हा किल्ला क्रिएट केला. आता वर जात नाही मी त्या. पण आता असं आहे, बऱ्याच वरती जुना वास्तू वगैरे आहेत. त्या बाजूला डालडा कंपनी वगैरे. हा किल्ला बऱ्यापैकी खूप जुना आहे, म्हणजे ह्याचं अस्तित्व तुम्ही म्हणाल तर हा महाराजांच्या वेळी किंवा त्या काही सिद्धींच्या अंडरमध्ये यायचा किंवा त्यांच्याकडे होता. कारण की बऱ्यापैकी आजूबाजूला कोलीवाडा होता आणि हा एक डोंगर होता. इथं मागे आपलं सायन कोलीवाड्याचा पूर्ण एरिया आहे. आणि त्यानंतर डचांचा पोर्तुगीजांचा असं सगळं बांधकाम वगैरे आहे वरती बऱ्यापैकी. बरंच ते आता बाहेरून येणाऱ्या लोकांनी पोरांनी लहान सोडलेली मेंढरे वगैरे असतात, अरे परप्रांत यांची पोरं त्याची वाट लावली पूर्ण. म्हणून मी म्हटलं आकाशी की संडेला तुम्ही या, तुम्हाला वातावरण दिसेल इकडचं काय असतं. त्याचं पूर्वी होतं, पण पूर्वी इतकं नव्हतं. आता तर त्याचं काय एकदम वाटत लावून ठेवली. आणि बऱ्यापैकी किल्ला आहे आता हा, पण तो जतन करणं गरजेचं आहे. आम्ही लहानपण इथे घालवलेलं आहे. अरे लहानपणी आम्ही खेळायला कुठे यायचो, या एरियातले लोक तर सायन किल्ला. हे असं एक छोटंसं आजचा वॉक मी केला सायन आणि आजूबाजूचा परिसरातला आणि वडाला त्या बाजूचा. तर मला थोडं बऱ्याच दिवसापासून हे कुठेतरी उतरवायचं होतं. सडनली अचानक मी सगळं केलं, त्यामुळे थोडी व्हिडिओ बरोबर नसेल झाली. आता मी ह्या रस्त्याने जिकडे जातो आहे, एक कोलीवाडा सायन कोलीवाडा आपला जो एरिया तिकडे जातो. हा एरिया पण बऱ्यापैकी पूर्वी फॅक्टरीज होता इथे सगळ्या. तर तुम्हाला जे जुन्या लोकांना माहिती आहे चंपकलाल आणि डालडा कंपनी ही एक कंपनी आहे. तर ही पण बऱ्यापैकी शिफ्ट केली आहे, कारण ती डालडा कंपनी केमिकल कंपनी होती. आणि आता इथं मोठे मोठे टावर येतात वस्तीचे. हा एरिया आमचा बालपणातला एरिया आहे. आणि हा जो सगळा एरिया दिसतो तुम्हाला बऱ्यापैकी बालपण गेले आमचं इथे. सो मी आता खूप मोठी व्हिडिओ झाली रोज करतो, कारण की व्हिडिओ बरोबर बनली नाही मला माहिती आहे. जे आहे ती बनवली आपली छोटीशी व्हिडिओ. आणि माईक वगैरे काही नाही, त्यामुळे व्हॉईस कुठे कुठे कट होईल, त्यामुळे माफ करा. धन्यवाद. आवडलं तर लाईक करा. अजून अशाच व्हिडिओ मुंबईबद्दलच्या ज्या मला माहिती आहेत त्या मी बनवेल. धन्यवाद.